नाशिक मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता गंगापूर रोड आणि कॉलेज रोड भागातील बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली आहे। यामध्ये कॉलेज रोडवरील SKY 5 लॉटच्या वरील अनधिकृत बांधलेले बांधकाम JCBच्या साहाय्याने तोडण्यात आले। तसेच गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्स येथील अनधिकृत बांधकाम काढण्यात आले। महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता सदर ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे उभी केलेली होती। महापालिकेने वारंवार नोटिसा देऊनही सदर बांधकामे काढण्यात न आल्याने महापालिकेकडून हटवण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त मयूर पाटील, सर्व विभागाचे विभागीय अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते। नाशिक शहरात बेकायदेशीर बांधकाम उभी केलेल्या व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी त्वरित स्वतःहून सहकार्य करून अतिक्रमण काढून घेण्यात यावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।